नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजगी ऑर्चिड स्कूलमध्ये आपलं स्वागत आहे. मी रेश्मा यमगर, इयत्ता दुसरी, विषय मराठी यासाठी. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात मग? छान आहात ना? बघा, याच्या अगोदरच्या तासामध्ये आपण काय अभ्यासलो होतो? तर पाठ क्रमांक 14वा शोधूया, हो ना? मग त्याच्यामध्ये काही फळांची नावं होती, प्राण्यांची नावं होती, म्हणजे आपण अधिक तर माहितीसाठी घेतलेलं होतं, आठवतंय ना? मग तशाच प्रकारे आज आपण पुढचा पाठ पाहणार आहोत. पण त्याच्याही अगोदर मला काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत, चालेल? खूपच सोपा प्रश्न आहे. आपण कुठे राहतो किंवा तुम्ही कुठे राहता, मी कुठे राहतीये? सगळ्यांचं उत्तर येणार घरात. बरोबर, अगदी बरोबर उत्तर आहे. आपण जर मी विचारलं किंवा कोणी तुम्हाला विचारलं तर काय सांगणार? हां, आम्ही घरात राहतो. बरोबर? बरं. मग घरात राहताय तर आता बघा थोडंसं, आता लगेच गेलात तर परत डिस्टर्ब होणार. नंतर आपला तास संपल्यानंतर ना घराच्या बाहेर जायचं. घराच्या बाहेर जायचं आपल्या अंगणामध्ये आणि थोडीशी नजर इकडं तिकडं फिरवायची की आपल्याला आसपास काय काय दिसत आहे. करणार ना? मग त्याच्यामध्ये काय काय दिसेल? आता मी असं समजते की तुम्ही गेलेला आहात बाहेर. आता जायचं नाही, आपला तास संपल्यानंतर गेलात. मग काय दिसत आहे? तर काही जणांचं उत्तर येईल, झाडं दिसत आहेत. बरोबर? नंतर काही जणांचं उत्तर येईल, आमच्यासारखीच आणखी घरही दिसत आहेत. मग आणखी काय असेल? मग काही जणांच्या घराच्या जवळ अगदी शाळा असेल की नाही? शाळा असेल. मग नंतर काही जणांच्या घराच्या जवळ दवाखानेही असतील. म्हणजेच एकंदरीत काय काय जर मी विचारलं आणि तुम्ही मला काय सांगणार की हां, आजूबाजूला दिसत आहे तो काही झाडं दिसत आहेत, घरं दिसत आहेत, दवाखाने दिसत आहेत, शाळा दिसत आहेत. काही जणांच्या घराच्या शेजारी एस.टी. स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, बस स्थानक त्याला म्हणतो आपण, ते असेल, काहीही असेल. पण हे सर्व जे आहे त्याला आपण काय म्हणतोय? त्याला म्हणतोय परिसर. काय म्हणतोय? हे सर्व जर मिळून तयार होतो तो काय? घर, शाळा, दवाखाने, आजूबाजूचा परिसर, आपण जी सोसायटीमध्ये राहतो ते, असं म्हणजे सर्व जे काही मिळून बनेल त्याला आपण काय म्हणतो? परिसर. बरोबर? चला, तर मग आपलं पाठ्यपुस्तक आहे पाठ क्रमांक 15वा, आपला परिसर आहे की नाही? तो आपल्याला पान नंबर 15 उघडायचा आहे. काढताय सर्वजण पाठ क्रमांक 15? बरोबर, हेच दिसत आहे की नाही सर्वांना? पाठ क्रमांक 15वा, आपला परिसर. परिसर म्हणजे काय सांगितलं मी? की आपण जिथे राहतो तेथील आजूबाजूचे काही दुकानं असतील, काही दवाखाने, काही वेळेला उद्यान म्हणजेच काय? बाग बगीचा असते, मंदिरं असतात, परत वेगवेगळे आता जे आपण म्हणतो ना मॉल, जसं की डीमार्ट आहे, बिग बाजार आहे, हो की नाही? असं म्हणजे एकंदरीत परिसर हा सगळ्या घटकांपासून तयार झालेला असतो. घरं, दुकानं, शाळा, उद्यान, मंदिर. मग ते दुकानामध्ये किराणा मालाचं दुकान, विविध वस्तू भांडारांचं, सायकल दुरुस्ती, कुठलंही दुकान घ्या तुम्ही. तर तशाच प्रकारे काय आहे? पाठ क्रमांक 15वा, आपला परिसर, त्यातलाही भाग 1 आहे. कोणता आहे? भाग 1 आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या पुस्तकात पहिलं जे चित्र दिसत आहे ते कशाचं आहे सांगा बरं? आता इथेही दिसत आहे की नाही? परंतु इथल्याही पेक्षा तुम्हाला जरा व्यवस्थित कुठे दिसेल? तुमच्या पुस्तकांमध्ये. तर तुम्ही तुमचं पुस्तक उघडायचं आहे. उघडलं? चित्रे पहा आणि सांगा. पाहून घ्या, थोडंसं काळजीपूर्वक चित्र पहा. चित्र पाहत असताना नावं दिलेली आहेत पहा. जे तुम्ही चित्र पाहत आहात ना त्याची नावं दिलेली आहेत, तेही वाचा. पाहत आहात ना? बरं, पहिला जे चित्र आहे ते कशाचं आहे सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो? मग
काय आहे? अगदी बरोबर, किराणा मालाचे दुकान. काय आहे? किराणा मालाचे दुकान. बरोबर की नाही? आता पहा दुसरं चित्र कोणतं आहे? विविध वस्तू भांडार. विविध वस्तू भांडार. आता मी नाव सांगितलं, किराणा मालाचे दुकान, विविध वस्तू भांडार. तर हे नाव माझं वाचून झालेलं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ह्या ज्या चित्रामध्ये काय काय दिसत आहे, कोणकोणत्या वस्तू दिसत आहेत, त्यांची नावं तुम्हाला सांगायची आहेत. सांगताय ना? चला, पहिलं चित्र झालेलं आहे किराणा मालाचे दुकान आणि दुसरं झालेलं आहे विविध वस्तू भांडार. मग पाहिलेलं आहे का तुम्ही ह्या चित्रामध्ये जे पहिलं किराणा मालाचे दुकान आहे त्याच्यामध्ये आता इथं थोडं व्यवस्थित दिसत नाही, काही अक्षर सुद्धा लिहिलेली आहेत बघा. इथं धान्य दिसत आहे आणि धान्यामध्ये अशा पाट्या म्हणतात त्याला, नावं लिहून ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये. हां, याच्याहीपेक्षा तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये आणखी व्यवस्थित दिसेल. मी नंतर दाखवणार आहे अजून डिटेलमध्ये व्यवस्थित क्लिअर चित्र. पण आता तोपर्यंत पाहूया किराणा मालाचे दुकान. तर त्याच्यामध्ये पाहतात ना, तूर डाळ दिसत आहे आपल्या पुस्तकामध्ये. नंतर इथे लिहिलेलं आहे तांदूळ. बरोबर. आणि हा जो माणूस आहे जो दुकानातून माल या व्यक्तीला देत आहे, काय करत आहे? हा व्यक्ती या व्यक्तीला माल देत आहे. आता फक्त आपण असंच वर्णन सांगणार आहोत का? जर तुम्ही कधी दुकानात गेला असताल तर त्यावेळेस याला काय म्हणतात? जो दुकान चालवतो, जो आपल्याला दुकानातील माल देतो त्याला दुकानदार म्हणतात. काय म्हणतात? दुकानदार. आणि हा जो व्यक्ती आहे की त्याच्याकडून काहीतरी तो विकत घेत आहे त्याला काय म्हणतात? गिऱ्हाईक. काय म्हणतात? गिऱ्हाईक. हा आहे दुकानदार आणि ही व्यक्ती आहे गिऱ्हाईक. बरोबर. मग इथे आहे तूर डाळ, इथे आहे तांदूळ. आता इथे जर बर्नीमध्ये तुम्ही पाहत असताल तर तुमचं जे आवडतं, सर्वात आवडतं चॉकलेट्स दिसत आहेत की नाही? इथे आहेत, इथे आहेत. मग नंतर इथे जर पाहिलं तुम्ही जंक फूड, सगळं काही वेफर्स असतील, कुरकुरे असतील, असं काहीतरी आपल्याला दिसत आहेत. एकंदरीत तुम्ही कधी गेलात का रे विद्यार्थी मित्रांनो अशा किराणा मालाच्या दुकानात? काही जणत असतील हो आम्ही गेलोय, आणि काही म्हणत असतील हा टीचर आम्ही दररोज जातो देखील त्या दुकानांमध्ये. मग त्यामुळे तुम्हाला याची अधिक माहिती देण्याची काही गरज नाही, कारण तुम्हाला ती किराणा दुकान म्हणजे काय असतं, तिथे काय काय मिळतं, हो ना. फक्त काय आपल्याला जाणून घ्यायचंय, जो त्या दुकानातून माल देत असतो त्याला आपण म्हणतो दुकानदार, आणि याला म्हणतो जो विकत घेतो त्याला म्हणतो आपण गिऱ्हाईक. बरोबर. दुकानदार आणि गिऱ्हाईक ह्याला म्हणतात विक्रेता, कारण तो काही ना काही वस्तू ह्याच्या दुकानातील विकत आहे ना, म्हणून याला म्हणतात विक्रेता. बरोबर. आणि दुसरं काय सांगितलं होतं? विविध वस्तू भांडार. आता ह्या दुकानाला सर्वजण खूप आठवण करत असतील ना, कारण नेहमी जर शाळा चालू असली असती, नेहमी सगळ्यांना काही ना काही 1-2 दिवस गेले नाही तोपर्यंत मम्मी मला शॉर्पनर आणायचे, पेन्सिल आणायची, वही आणायची, पुस्तक आणायचं, सतत काही ना काही तुमचं चालूच असतं. त्यामुळे ह्या दुकानाला तुम्ही खूपच आठवत असताल ना. आणि आता असं नाही आहे की करत नाही अभ्यास वगैरे, करत असताल, पण आता जास्त तर स्कूल चालू असल्यानंतर तुम्ही पेन्सिल, टीचर ह्यांनी माझी पेन्सिल घेतली, त्यांनी माझी पेन्सिल घेतली, असं छोटी छोटी काहीतरी होतं ना वाद. मग सतत तुम्ही काय करणार? या विविध वस्तू भांडार म्हणजेच या दुकानामध्ये काय मिळतं आलं लक्षात? मला काय सांगायचंय, जे तुमच्या शाळेसाठी स्टेशनरी लागतं, काय पेन, पेन्सिल, वही, पुस्तक, परत काही तुम्हाला प्रोजेक्ट करायला सांगितलेले असतात त्याचे प्रोजेक्ट पेपर म्हणा, भरपूर सारं साहित्य असेल, काही ग्ल्यू असतील, काय आणखी वेगवेगळे रबर्स, इरेझर्स म्हणजे ते असतील, खोड रबर म्हणतो आपण त्याला,
अशा भरपूर साऱ्या वस्तू आपल्याला कुठे मिळतील, ज्या आपल्या शाळेसंदर्भात असतात त्या मिळतात विविध वस्तू भांडारमध्ये. आणि मग किराणा मालाच्या दुकानामध्ये काय मिळतं सांगा बरं? खाण्यापिण्याच्या ज्या काही वस्तू आहेत त्या मिळतात किराणा मालाच्या दुकानामध्ये, आणि विविध वस्तू भांडार दुकानामध्ये मिळतात आपल्या शाळेच्या संदर्भात ज्या काही आपल्याला गरजेवंत वस्तू आहेत त्या मिळतात विविध वस्तू भांडारमध्ये. आता इथे सांगितलं मी, हा दुकानदार हे गिराईक. तसंच सेम आहे ही जी महिला किंवा मुलगी जी दिसत आहे, ताई म्हणूया आपण तिला, ती दिसत आहे, ती आहे दुकानदार. आणि हा जो मुलगा आहे छोटा तुमच्यासारखाच असा, तो आहे गिराईक. तो काहीतरी तिला मागत आहे, हो ना, कोणती तरी वही मागत आहे किंवा पेन्सिल मागत असेल. आणि जर पाहिलं तर आणखी एक व्यक्ती दिसत आहे पलीकडे, हो ना. म्हणजे एकंदरीत या चित्रामध्ये दोन दुकानदार आहेत, एक आणि दोन दुकानदार आहेत आणि एकच गिराईक आहे. तसं या दुकानामध्ये एक दुकानदार एक गिराईक. मग आता ह्या दुकानात तुम्ही गेलात, त्या दुकानात पण तुम्ही गेलेला आहात. आता नंतर आपण काय करूया, खालची चित्र पाहूयात. कापड दुकान. आणि बरं, सुरुवातीला आपण फक्त कापड दुकानाबद्दल माहिती घेऊया. काय दिसत आहे सांगा बरं त्याच्यामध्येही तुम्हाला? बघा, आपले लेसनच आहेत ना, आपला परिसर. मग परिसरामध्ये मी काय सांगितलं की घरं, मंदिरं, शाळा, दुकानं, वेगवेगळी दुकानं आहेत. मग कोणती कोणती गेली ह्याच्या अगोदर? किराणा मालाचं गेलं, विविध वस्तू भांडार गेलं. आता त्याच्यानंतर आलेलं आहे कापड दुकान. बघा, मग त्या चित्रामध्ये किती व्यक्ती दिसत आहेत एकूण? किती दिसत आहेत? 3 दिसत आहेत. दिसत आहेत की नाही? बर, मग हा जो दुकानदार आहे तो ह्या मुलीला, ह्या दिदीला किंवा ह्या ताईला काही म्हणू शकता तुम्ही. काही जण म्हणतील टीचर आम्हाला मुलगी दिसत आहे, काही जण म्हणतील ताई दिसत आहे, काही जण म्हणतील एक महिला दिसत आहे, हो की नाही. हा जो दुकानदार आहे ह्या ताईला एक काय दाखवत आहे सांगा बरं? कपडा दाखवत आहे. आता कापड दुकान आहे म्हणल्यावर तुम्ही म्हणणार लगे हा टीचर हे कपडा दाखवत आहेत. म्हणजेच कपड्यामध्ये पण काय दाखवत आहे तो? ड्रेसचा कपडा दाखवत आहे, हो ना. मग यालाच काय म्हणतात? कापड दुकान. मग कधी गेलात का रे तुम्ही कापड दुकानामध्ये? गेला असताल. जेव्हा जेव्हा काही आपले सण येतात, कुठले कुठले सगळ्यात आवडता सण आपला दिवाळी, हो ना. दिवाळीच्या वेळेस जात असताल मग शॉपिंगला तुम्ही, खरेदी करण्यासाठी भरपूर सारी. हा नको ड्रेस, तो नको ड्रेस. त्यावेळेस तर सर्वांनी पाहिलेलं आहे कापड दुकान आणि तुम्ही गेलेलेही आहात, हो ना. बघा, हे किराणा मालाचे दुकान, विविध वस्तू भांडार. तिसरं आहे कापड दुकान. आणि सगळ्यात शेवटी आहे सायकल दुरुस्ती दुकान. सायकल दुरुस्ती दुकान. मग इथे काय दिसत आहे सांगा बरं? हा जो माणूस आहे तो ह्या मुलीची सायकल दुरुस्त करत आहे, असंच वर्णन करताल ना तुम्ही. आता समजा मी तुम्हाला ही 4 चित्र दिली, 4 चित्र दाखवलेली आहेत आणि सांगितलं फक्त दुकान नाव न दाखवता, ह्या ज्या दुकानाचं नाव न दाखवता फक्त असं तुम्हाला चित्र दाखवलं, तर मी सांगितलं ओळखा पाहू मित्रांनो कोणतं चित्र आहे, तर तुम्ही काय सांगणार लगेच? तिथे कपडे दिसत आहेत म्हणून हा हे आहे कापड दुकान, बरोबर. आणि समजा मी किराणा मालाचं जर चित्र दाखवलेलं असेल दुकानाचं, तर तुम्ही म्हणताल हे चित्र किंवा या चित्रातील दुकान किराणा मालाचे आहे, बरोबर ना. म्हणजेच आता बघा तुम्ही एकाच वेळेस काय शिकत आहात? चित्र पाहत आहात, त्याची नावं मला सांगत आहात, परत त्या चित्रामध्ये किती व्यक्ती आहेत किंवा त्या चित्रामध्ये
जे दुकान आहे त्याच्यात काय काय विकलं जातं, हो ना, हे सर्व गोष्टी सांगत आहात. म्हणजेच एकंदरीत आपण काय करत आहोत, त्या चित्राचं वर्णन करत आहोत, बरोबर. आणि काही जणांना आठवतही असेल की हा मी कपड्याच्या दुकानात गेलो होतो मम्मी बरोबर, पप्पांबरोबर, किंवा स्कूल चालू असताना मी सतत विविध वस्तू भांडार म्हणजेच आपले जे पुस्तक, वही, स्टेशनरी जी तुम्हाला शाळेसाठी लागतीये त्या दुकानामध्ये जात होतात, हो ना. चला मग आता शेवटचं चित्र आहे सायकल दुरुस्ती. मग तिथे ती मुलगी थांबलेली आहे आणि तो माणूस काय करत आहे, हिची सायकल दिसत आहे ना. आता ही मुलगी इथे आहे म्हणजे हिचीच सायकल असणार ना. काहीतरी खराब झालेली आहे म्हणून तो व्यक्ती काय करत आहे, तिची सायकल दुरुस्त करून देत आहे. खेळताय ना तुम्ही ही सायकल, तुमच्याही सायकलची कधी हवा जात असेल, काहीतरी तिला होत असेल सायकलला, मग त्यावेळेस अशा वेळेस तुम्ही घरीच दुरुस्त करता का सायकल? नाही, तर त्याला कुठं नेलं जातं, सायकल दुरुस्तीच्या दुकानामध्ये. आताच मी काय म्हटलं, तुम्ही खेळत असताल ना सायकल घरी, खेळताय ना मग सर्वजण सायकल घरी. हा, खेळत राहायची. खेळण्याने काय होतो, आपला थोडासा व्यायाम होतो, जास्त भूक लागते आणि संध्याकाळी झोपही छान येते. मग खेळलं तर पाहिजे ना, सततच टीव्ही, मोबाईल खेळायचा आहे का आपल्याला? सतत घरात बसून डोळ्याला त्रास देणारे सतत मोबाईल गेम हट्ट करायचंय का आपल्याला आपल्या पालकांकडे? नाही करायचा. मग काय पाहिलं सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण आपला परिसर पाहिला की नाही. मग परिसरामध्ये काय पाहिलं आपण, तर चित्र पाहिली, मग चित्रांबरोबरच त्याची नावं पाहिली की कोणतं चित्र आहे. आता हे सगळं मी तोंडी सांगितलं ना तुम्हाला की हे किराणा मालाचे दुकान आहे, विविध वस्तू भांडार आहे, कापड दुकान आहे आणि हे सायकल दुरुस्ती दुकान आहे. मग नंतर काय दिलेलं आहे बघा, चित्रे पहा व सांगा. तुम्ही चित्र पाहिलेलं आहे आणि मला सांगितलेलं आहे त्याचं वर्णन, त्याचं नाव वगैरे. मग आता नंतर काय दिलेलं आहे, आपल्या परिसरातील दुकानांना भेटी द्या, माहिती मिळवा आणि सांगा. तुमच्या परिसरात जी काही दुकानं आहेत त्याला भेट द्यायची आहे. मला वाटतं असं कोणतंच दुकान नसेल की तुम्ही ह्यातल्या कुठल्याही दुकानाला गेला नसताल, जात असताल, हो ना. आणि माहिती मिळवा आणि जेव्हा आपली शाळा चालू होईल त्यावेळेस मला सांगायची. पाहिलं. आता बघा, हे तोंडी झालं सगळं. आता आपण प्रत्येक चित्र असं व्यवस्थित प्रश्न उत्तरासारखं त्याला सोडून घेऊया किंवा व्यवस्थित पाहून आणखी एकदा त्याचं वर्णन करूया. पण ते कसं आहे, प्रश्न उत्तराच्या प्रकारामध्ये येईल ते. चित्रे पहा, सांगा. पहिलं चित्र होतं किराणा मालाचे दुकान. खूपच अगदी रंगीबिरंगी काही काही दिसत आहे की नाही इथे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे चित्र दाखवत आहे ना, तर आता तुम्ही फक्त लक्ष कुठे द्यायचं आहे, तुमच्या बोर्डकडे द्यायचे. तर तुम्ही तुमचं पाठ्यपुस्तक आता बंद करायचं आहे. केलंय बंद सर्वांनी? छान. चला आता चित्र पाहत पाहत हे जे प्रश्न दिलेले आहेत त्यांनी त्याचे उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोपीच आहेत. त्याच्या अगोदर पण आपल्याला वाचता यायला पाहिजे ना. या चित्रातील दुकान कसले आहे? हे जे दिसत आहे हे दुकान कशाचे आहे सांगा बरं. आहे, उत्तर समोरच आहे त्याचं. बरोबर, किराणा मालाचे. कशाचे? आता मी उत्तर इथंच थोडंसं लिहून दाखवते तुम्हाला. क ला पहिली विलांटी की, पहिलीच आहे ना, दिसत आहे ना तिथं. र ला काना रा, न बाणेचा त्याला एक काना. किराणा मालाचे दुकान. बरोबर.
म्हणजे एकंदरीत काय झालं, आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तरही लिहिल्यासारखं झालं की नाही. या चित्रातील दुकान कसलेच्या ऐवजी आपल्याला इथे काय घालायचं आहे, हा शब्द. ज्यावेळेस तुम्ही प्रश्न उत्तर पूर्ण वाक्यात सांगताय, या चित्रातील दुकान कसले आहे असा प्रश्न होता, मग उत्तर काय येणार, या चित्रातील दुकान किराणा मालाचे आहे. बरोबर. हे समजण्यासाठी मी तुम्हाला असं केलेलं होतं. नंतर काय आहे, दुकानात कोणत्या वस्तूंची विक्री होत आहे. दुकानात कोणत्या वस्तूंची विक्री होत आहे. आता जर तुम्ही गेला असताल तर तुम्ही सांगू शकताल ना ह्या प्रश्नाचं उत्तर. असं नाहीये की बाबा ह्या चित्रामध्ये जे दिसत आहेत तेच सांगा, म्हणजे आता तुम्ही जे सांगणार आहे हे सर्व आहे इथे, त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही. अशा दुकानात कोणत्या वस्तूंची विक्री होते. आता तुमचं आवडतंच लिहायचं का, मग लिहायचं चॉकलेट. नंतर आता जे मी इथे तुम्हाला सांगितलं होतं, तूर डाळ, तांदूळ किंवा गहू, ज्वारी ही जी आहेत, आता मी नावं आणखी एकदा घेतेय. डाळी कोणकोणत्या प्रकारच्या डाळी आहेत, गहू, तुरीची डाळ, मुगाची डाळ, मटकीची डाळ, उडदाची डाळ, अशा खूप सारी, ते झाल्या डाळी. नंतर गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, मका, ही जी सर्व आहेत ना त्याला काय म्हणतात, कडधान्य. काय म्हणतात, कडधान्य. आता हे तुम्हाला लिहायला वगैरे नाही, फक्त समजण्यासाठी तुम्हाला सांगत आहे. अशा दुकानात चॉकलेट मिळतात, मग तिथं तुम्ही खूप सारी मोठी लिस्ट सांगू शकता. चॉकलेट मिळतात, वेफर्स मिळतात, तुमच्या आवडीचं सांगते बरं का मी. पण ऍक्च्युली जास्त चॉकलेट खाणं चांगलं आहे का, दात किडतात त्याच्यामुळे, खायचं का मग जास्त चॉकलेट. जर दात किडला तर आपल्यालाच, तुम्हाला म्हणजे ज्याची दात किडतात त्यालाच त्रास होणार आहे ना. दुखणार कोणाचे दात, त्यांचेच दुखणार. मग अति चॉकलेट ही खायचं नाही. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही चॉकलेट खाताय तेव्हा तेव्हा ब्रश करणं गरजेचं आहे. चालेल. नंतरचा प्रश्न काय आहे, तुम्ही अशा प्रकारच्या दुकानात गेला आहात का. याचं उत्तर येईल हो. काय येणार, हो, अशा प्रकारच्या दुकानात आम्ही गेलेलो आहोत. मग आता नंतर प्रश्न काय केलेला त्यांनी आपल्याला, कोणाबरोबर. कोणाबरोबर गेलात सांगा बरं. मग इथे उत्तर येईल, आता तुम्ही आणखी लहान आहेत म्हणून तुम्ही एकटे तर नाही जाऊ शकत, आई बरोबर, बाबांबरोबर, किंवा काही जण आजोबा बरोबर, आजी बरोबर जातात की नाही. आजी, आजोबा, आपली दीदी असते, दादा असतो, कोणाबरोबरही तुम्ही जाऊ शकता. नंतर काय आहे, दुकानातून आई बाबा कोणत्या वस्तू विकत घेतात. काय प्रश्न आहे, दुकानातून आई बाबा कोणत्या वस्तू विकत घेतात. कोणत्या वस्तू विकत घेतात, सेम इथं पण तेच येणार ना. कडधान्य असेल, साखर असेल, चहापत्ती असेल, तेल असेल. किराणा दुकान तर आपण यालाच म्हणतो. या म्हणजे अशा दुकानातूनच आपण खाण्यासाठी, आपल्या जीवनावश्यक वस्तू खाण्यासाठी जे जे काही लागतं ते सर्व या दुकानात मिळतं. आणि ते सर्व आपले आई बाबा वगैरे आणत असतात. नंतर आहे विविध वस्तू भांडार. तेच चित्र आहेत. आता मी सांगितलंय पुस्तक तुमचं बंद करायचं आहे. विविध वस्तू भांडार. आणखी त्यांनी प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे, या चित्रातील दुकान कसले आहे. जसं की पहिल्यांदा विचारलं होतं की ते जे चित्र होतं ते कशाचं होतं, तसंच त्यांनी यालाही विचारलेलं आहे की या चित्रातील दुकान कसले आहे. तर याचं उत्तर येणार आहे विविध, सांगा, विविध वस्तू भांडार.
विविध वस्तू भांडार, बरोबर. या चित्रातील दुकान विविध वस्तू भांडार आहे किंवा या चित्रात विविध वस्तू भांडाराचे चित्र आहे. विविध वस्तू भांडाराच्या दुकानाचे जरी म्हटलं तरीही ते बरोबर आहे. मुलगा काय विकत घेत आहे? काय घेत आहे सांगा बरं. आता ह्या ही जी ताई आहे तिच्या हातामध्ये एक आपल्याला पुस्तक दिसत आहे आणि जर तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकात पाहिलं तर ते नाही दिसणार व्यवस्थित क्लिअर. इथं दिसतंय काय लिहिलेलं आहे, चित्रकला वही. हा जो मुलगा आहे यांच्याकडून काय विकत घेत आहे? चित्रकला वही. मग दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे चित्रकला वही. नंतर काय आहे, दुकानात विक्रीसाठी कोणकोणत्या वस्तू दिसत आहेत? जसं की आपण सांगितलं किराणा मालामध्ये कोणकोणत्या वस्तू दिसत आहेत, तसंच ह्या दुकानात कोणत्या वस्तू दिसत आहेत? बघा इथं पेन दिसत आहे, हो ना. परत इथे कात्री ही दिसत आहे. इथं कलर खडू दिसत आहेत आपल्याला. जेव्हा तुम्ही कलर करता ना, ड्रॉइंग करता, तुमच्या आवडीचं चित्र काढता, त्याला रंग द्यायचा असतो, त्यावेळेस गरज पडते ती कलर चॉक्स म्हणजेच रंग खडू म्हणतो आपण त्याला. परत इथे जर पाहत असताल काही प्रोजेक्ट वगैरे करतो बघा किंवा आपण तुम्हाला काही डेकोरेशनचं सामान वगैरे करायचं असेल त्यावेळेस ग्ल्यू आहे. इथं काय आहे, ग्ल्यू दिसत आहे ना. नंतर ह्या मुलीच्या हातात किंवा या ताईच्या हातात चित्रकलेची वही दिसत आहे. परत इकडे पेन्सिल्स दिसत आहेत. लिहू शकता आपण, तुम्हाला जे काही दिसतं ते सगळं. परत इथे पुस्तकं दिसत आहेत, वह्या दिसत आहेत. मग प्रश्नाचं उत्तर काय येणार? दुकानात विक्रीसाठी पेन आहे, पेन्सिल आहे, वह्या आहेत, पुस्तकं आहेत, आणखी रंगखडू आहेत, कात्री आहे. आता इथे दिसत आहे म्हणून सांगते बरं का. परत डिंक म्हणतो त्याला आपण, ग्ल्यू पण म्हणतात इंग्लिशमध्ये, पण डिंक म्हणतो आपण मराठीमध्ये, ते आहे. परत आणखी काही डेकोरेशनसाठी जर सामान पाहिजे असेल आपल्याला सजवण्यासाठी, वर्ग सजवतो आपण कधी 1 जानेवारीला, हो ना, त्याच्या अगोदर सजवतो. किंवा आता तुमच्या घरात तुमचे बर्थडे वगैरे वाढदिवस, त्यावेळेस आपल्याला लागतंच ना सामान हे सर्व. तर याचं उत्तर काय येणार? पेन, पेन्सिल, शॉर्पनर, रबर अशा विविध वस्तू येतात. नंतर काय आहे, चित्रातील दुकानातून तुम्ही कोणकोणत्या वस्तू घेतात? तर त्याचंही उत्तर तुमचं तेच येणार. आता तुम्हाला आवश्यक आहे पेन, पेन नाही, पेन्सिल, इरेझर हे. नंतर आहे कापड दुकान. या चित्रातील दुकानात काय काय दिसत आहे? या चित्रातील दुकानात काय काय दिसत आहे? मग इथे खूप सारे कपडे दिसत आहेत आणि एक मुलगी दिसत आहे. असंच वर्णन, एक मुलगी दिसत आहे, परत एक दादा, दीदी दादा जरी म्हटलात तुम्ही तरी हरकत नाही, आणि हा दुकानदार आहे. मग नंतर काय प्रश्न आहे, दुकानदार ताईला काय दाखवत आहे? तर मी सांगितलं होतं ड्रेस मटेरियल दाखवत आहे, ड्रेसचा कपडा दाखवत आहे. नंतर तुमच्या परिसरात अशा तऱ्हेचे दुकान आहे का? आहे. काही जण म्हणतील आहे आणि काही जण म्हणतील नाही. तुमचे आई बाबा अशा तऱ्हेच्या दुकानातून तुमच्यासाठी काय विकत घेतात? साहजिकच कपड्याच्या दुकानामध्ये आपण जातोय म्हटल्यानंतर तुमच्यासाठी, तुम्हाला आता मुलगी असेल तर फ्रॉक वगैरे किंवा गर्ल्सच्या मुलीचे जे ड्रेस असतात ते, आणि मुलगा असेल तर मुलांचे ड्रेस विकत घेतात. नंतर आहे सायकल दुरुस्ती. या चित्रातील दुकान कसले आहे? तर या चित्रातील दुकान आहे सायकल दुरुस्तीचे. कोणते?
सायकल दुरुस्तीचे. आणि चित्रातील माणूस काय करीत आहे? सांगितलं होतं वर्णन करताना की ह्या चित्रातील माणूस काय करत आहे? ह्या मुलीची सायकल काहीतरी बिघडलेली आहे, नादुरुस्त झालेली आहे, त्याला तो काय करत आहे? दुरुस्त करत आहे. अशा ठिकाणी जाण्याची जरुरी कधी लागते? अशा ठिकाणी जाण्याची जरुरी कधी लागते? जेव्हा तुमची सायकल खराब होते, बरोबर ना? बर, काय काय पाहिलं? या चित्रातील दुकान कसले आहे? प्रश्नाचं उत्तर येतं सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. नंतर दुकानातील माणूस काय करीत आहे? दुकानातील माणूस सायकल दुरुस्त करीत आहे. अशा ठिकाणी जाण्याची जरुरी कधी लागते? अशा ठिकाणी जेव्हा आपली सायकल बिघडते, काहीतरी नादुरुस्त झालेली असते, त्यावेळेस आपल्याला तिथे जावं लागतं. सायकल दुरुस्तीसारखी आणखी कोणत्या वस्तूंच्या दुरुस्तीची दुकाने तुमच्या परिसरात आहेत? आता जसं की ह्यांनी काय म्हणतायत, हे एक दुकान आहे तुमच्या परिसरामध्ये, ह्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणकोणती अशी वस्तू खराब झालेली असतात आणि ते दुरुस्तीचं दुकान असतं? सांगा बरं. बरोबर. काय काय? काही जण म्हणतील आमच्या परिसरात गाड्या वगैरे खराब झाल्यानंतर गॅरेज म्हणतो ना आपण त्याला, ते दुकान आहे, म्हणजे गाडी दुरुस्तीचे दुकान आहे. मग काही वेळेस इलेक्ट्रिकल वस्तू आपल्या खराब होतात, मग त्याही दुरुस्तीचं दुकान असतं, मग तेही तुम्ही तिथे सांगू शकता, बरोबर. आता ह्याचे काय पाहूया आपण? शब्दार्थ. आपला परिसर. आपला परिसर मराठीमध्ये दिलेले आहेत आणि ते इंग्लिशमध्ये आपल्याला रीड करायचे आहेत, वाचन करायचे. आपला परिसर, आवर सराउंडिंग्स. आवर सराउंडिंग्स. किराणा माल, ग्रोसरी. दुकान, शॉप. विविध, व्हेरियस किंवा डिफरंट, दोन शब्द येतात. आणि वस्तू भांडार, त्यालाही शॉपच म्हणतो आपण. वस्तू भांडारलाही शॉप, आणि फक्त किराणा मालाचे दुकान असलं तरी त्याला शॉपच म्हणतो. आणि कापड दुकान, क्लॉथ शॉप म्हणायचं, कारण इथे कापड हे नाव लावलेलं आहे म्हणून आपण त्याला म्हणतो क्लॉथ. दुकानला शॉप आहे तसं आहे, फक्त कापडच्या ऐवजी कापड मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये क्लॉथ आणि शॉप, क्लॉथ शॉप. आणि सायकल दुरुस्ती, सायकल रिपेरिंग. सायकल रिपेरिंग. चला, हे थोडेसे शब्दार्थ व्यवस्थित पाहून घ्या, तुम्ही लिहायला नका जाऊ, पाहून घ्या. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिला आपला परिसर पाठ 15वा, त्यातला भाग 1 होता, हो ना. तर मी जे काही तुम्हाला सांगितलेलं होतं की थोडंसं अंगणामध्ये जावा आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर पहा आणि त्या परिसरामध्ये काय काय दिसत आहे ना, तर त्याची थोडीशी तुम्ही यादी करून ठेवा. चालेल, तर आजचा अभ्यास तुम्हाला एवढाच. यापुढील भाग आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत. धन्यवाद.